क्रिकेट हा भारतातील सर्वाधिक लोकप्रिय खेळ. मात्र अनेकदा पावसामुळे सामने रद्द होतात किंवा मध्येच थांबतात आणि लाखो क्रिकेट प्रेमींची निराशा होते. यावर एक आगळीवेगळी संकल्पना रायगड जिल्ह्यातील रोहा येथील प्रगतशील शेतकरी अनंत मगर यांनी साकारली आहे. आपल्या घराच्या टेरेसवर त्यांनी झाकलेल्या क्रिकेट स्टेडियमची रोल मॉडेल प्रतिकृती उभारली असून अशी स्टेडियम भारतात उभारली गेली तर वर्षभर कोणत्याही ऋतूमध्ये क्रिकेट खेळता येईल असा त्यांचा ठाम विश्वास आहे. रायगडच्या रोहा शहरातील प्रगतशील शेतकरी अनंत मगर हे शेतीच्या माध्यमातून विविध पिकांच्या माध्यमातून लाखो रुपयांचे उत्पादन घेतात. मात्र शेतीसोबत त्यांचा क्रिकेटचाही तितकीच आवड आहे. देशविदेशातील क्रिकेट सामने पाहण्यासाठी ते अनेकदा विविध मैदानांवर जातात. पण अनेक सामन्यांमध्ये अचानक पाऊस आल्याने खेळ थांबतो आणि खेळाडूंसह प्रेक्षकांचाही हिरमोड होत असल्याचं त्यांनी अनुभवलंय. याच अनुभवातून गेल्या 3 वर्षांपासून त्यांच्या मनात एक वेगळी संकल्पना आकार घेत होती. त्यांनी कोणत्याही अभियंत्याचा किंवा वास्तुविशारदाचा सल्ला न घेता शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या PVC पाईपच्या साहाय्याने आपल्या घराच्या टेरेसवर झाकलेल्या क्रिकेट स्टेडियमची आकर्षक प्रतिकृती उभी केली आहे. या संकल्पनेनुसार असे स्टेडियम उभारले गेले तर उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा अशा 3ही ऋतूंमध्ये कोणत्याही अडथळ्याशिवाय क्रिकेट सामने खेळवता येतील. पावसामुळे सामने रद्द होण्याची वेळ येणार नाही आणि खेळाडूंना तसेच क्रिकेट रसिकांना अखंड क्रिकेटचा आनंद घेता येईल असा विश्वास अनंत मगर व्यक्त करतात. आज या अनोख्या रोल मॉडेलची परिसरात मोठी चर्चा होत असून क्रिकेटप्रेमी, ग्रामस्थ आणि विविध क्षेत्रातील नागरिक त्यांचे कौतुक करत आहेत. भविष्यात अशा प्रकारचे अत्याधुनिक स्टेडियम महाराष्ट्रात, भारतात आणि रायगडमध्ये प्रत्यक्षात उभारले जावे अशी अपेक्षा इथे व्यक्त करतात. गेल्या 3 वर्षांपासून ही संकल्पना माझ्या मनात होती. पावसामुळे सामने थांबलेले अनेकदा पाहिले आहेत. त्यामुळे 3ही ऋतूंमध्ये क्रिकेट खेळता यावे या उद्देशाने मी PVC पाईपच्या साहाय्याने हे रोल मॉडेल तयार केले. भविष्यात असे स्टेडियम प्रत्यक्षात उभारले गेले तर खेळाडू आणि क्रिकेटप्रेमींसाठी ही मोठी भेट ठरेल. हे मॉडेल खूप प्रेरणादायी आहे. अशा प्रकारचे स्टेडियम उभारले गेले तर पावसामुळे सराव किंवा सामने बंद होणार नाहीत. वर्षभर क्रिकेट खेळण्याची संधी मिळेल. मी दिनेश जठार. तर मगर साहेबांनी जी संकल्पना उभारलेली आहे ती खूपच छान आहे. सर्वसाधारण शेतकऱ्यांनी एवढा मोठा प्लॉट उभा करणं म्हणजे खाऊ नये. त्याच्यासाठी त्यांचा शतशः आभार मानेन. आणि हा ग्राउंड असं होणं गरजेचं आहे, कारण आपल्या इथल्या खेळाडूंना ऋतूमध्ये विविध ऋतू येतात. पावसाळ्यावर अशा प्रकारचा ग्राउंड जर आपल्या रायगडामध्ये, महाराष्ट्रामध्ये झाला तर तुझा आनंद कसा असेल? खूपच छान वाटेल. सगळ्या मला काय पूर्ण ऑल इंडियन लोकांना छान वाटेल, कारण आता संकल्पना म्हणजे अविस्मरणीय संकल्पना म्हणता येईल. कारण या 3ही ऋतूमध्ये खेळला जाणारा स्टेडियम असा खूपच छान प्लॅटफॉर्म केला आहे. स्टेडियम बघतोय ही एक संकल्पना म्हणजे प्रगतशील शेतकरी अनंत मगर यांची संकल्पना आहे. त्यांनी जवळजवळ 1.5 ते 2 महिने अथक मेहनत घेऊन हा रोल मॉडेल बनवला आहे. त्यासाठी 1.5 ते 2 लाख रुपये खर्च केला आहे. पण ही संकल्पना अशी आहे की तुम्हाला पावसाळ्यात होणारे सामने मध्येच थांबले जातात, कमी षटकांचे खेळ जातात आणि हे ते वारंवार TVवर पाहत असतात. आणि ती त्यांच्या खंत मनात होती आणि ती खंत त्यांनी या प्रयोगाद्वारे आपण पाहत आहे की त्यांनी इंडोर स्टेडियम व्हावं. मग ते महाराष्ट्र सरकारने करावं, भारत सरकारने करावं, रायगडात करावं किंवा माझ्या रोह्यात करावं, पण ह्या रोल मॉडेल व्हावा आणि कधी न थांबणारे, पावसात न थांबणारा हा खेळ क्रिकेटचा खेळावा यासाठी ही संकल्पना आहे. मनापासून धन्यवाद देतो त्यांना. नाही, पहिली तर आम्हाला अभिमान आहे रोहेकर असल्याचा, रोहा तालुक्यात राहण्याचा. कारण आपल्या इथल्या जे काही शेतकऱ्यांनी हे एवढं मोठं जी त्यांची संकल्पना आहे ती उभी केलेली आहे. आणि जशी त्यांची इच्छा आहे तशी आमचीसुद्धा इच्छा आहे का असं स्टेडियम महाराष्ट्रात किंवा रायगडात किंवा रोह्यात व्हावं, जेणेकरून खेळाडूंना प्रत्येक ऋतूमध्ये त्यांचा खेळाचा आनंद घेता आला पाहिजे. त्याकरिता हे त्यांनी बांधलेलं आहे. अशा प्रकारचं स्टेडियम बांधला तर ह्यापासून आपल्याला खरोखरच तसा संरक्षित खेळण्याचा भेटेल का, की आपल्याला त्याच्या आतमध्ये जी भूमिका आहे ती कशी वाटते? नाही, चांगलं आहे ना. खेळायला तर 100% त्यात भेटणारच आहे प्रत्येकाला. कारण आणि त्याच्यातूनच जर असे स्टेडियम झाले, असं जर प्रोत्साहन आपल्या रायगड जिल्ह्यात किंवा रोहा तालुक्यात पोरांना जर मिळालं तर क्रिकेटचं जे टॅलेंट आहे ते अजून पुढे येईल. आणि मी मगाशीसुद्धा म्हणालो तुम्हाला का रोह्यातसुद्धा भरपूर टॅलेंट आहे, जे काही म्हणजे इंटरनॅशनल क्रिकेटसुद्धा खेळू शकतात. असं काही स्टेडियम जर बांधलं गेलं तर त्याला चालना मिळेल. माझी अपेक्षा अशी आहे की अशा प्रकारचा स्टेडियम, इंडोर स्टेडियम भारताच्या कानाकोपऱ्यात कुठेही व्हावं ही माझी इच्छा. आणि सगळ्या क्रिकेट खेळणाऱ्या प्लेयरांना याच्यामध्ये खेळायची संधी मिळावी हीच माझी इच्छा आहे. आणि असाच चांगल्या प्रकारचा स्टेडियम भारत सरकारने कुठेही तरी करावा
त्याच्यामध्ये मला सगळ्यात आनंद असेल आणि माझ्या सगळ्या क्रिकेट चाहत्यांनासुद्धा त्याचा आनंद घेता येईल आणि तिन्ही ऋतूमध्ये हा खेळ खेळला जाईल हीच सदिच्छा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. कर्जत लाईव्हसाठी अमोल कुमार जैन, रायगड.